राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. 2 दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयाने एक आदेश काढला. सरकारी अथवा निमसरकारी कार्यक्रमामध्ये राष्ट्रगीताबरोबर संपूर्ण वंदे मातरम हे गायलं गेलं पाहिजे. ते अनिवार्य आहे. खूप चांगला निर्णय आहे. मला आठवतं की 1952 साली कदाचित माझा जन्म त्यावेळेस झाला का नाही मला माहीत नाही, पण आनंद मठ नावाचा एक चित्रपट आला होता आणि या चित्रपटात हे वंदे मातरम गाण्याच्या स्वरूपात आलं होतं. त्याला बंकिमचंद्र चटर्जी, खरं म्हणजे चट्टोपाध्याय त्यांचं नाव, पण इंग्रजाला तेवढं अवघड नाव म्हणायला सोयीचं जात नव्हतं, म्हणून त्यांनी त्याचं चटर्जी केलं. आणि पृथ्वीराज कपूर, गीता बाली, प्रदीप कुमार असे खूप जुने जाणती नट होते. आणि हे गाणं त्यावेळेस प्रत्येक भारतीयांच्या आणि विशेषतः हिंदूंच्या ओठावर होतं. इतकं गाणं ते लोकप्रिय झालं. बहुतेक नागरिकांना संपूर्ण वंदे मातरम हे फारसं माहीत नाही आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण कधी गायलं गेलं तर त्याचं पहिलं कडवंच गायलं जायचं, कारण ते पहिलं कडवं हे पुरोगामी आहे, सेक्युलर आहे. बाकीचे 2-3 कडवे हे कम्युनल आहेत, हिंदुत्ववादी आहेत. अशी मखलाशी डावे लोक करायचे, आजही करतात काँग्रेसवाले डावे लोक. मला सांगा, जर पहिलं कडवं सेक्युलर असेल तर राहिलेले 2 कडवे कम्युनल कसे होतात? आणि गेली 2 दिवस झाले प्रसारमाध्यमावर ह्याची चर्चा चालू आहे. विशेषतः MIM, तो आसाममधला एक मुस्लिम नेता, आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांनी याला विरोध केला आहे. का? तर हे आमच्या धर्मात बसत नाही. आमच्या धर्मात आम्ही अल्लाशिवाय कुणापुढे झुकत नाहीत. अरे आता जाऊ दे, मला तोंडात वाईट शब्द येतो. तुमच्या पैगंबराचे नातू अल्लासमोर झुकले होते, त्यावेळेस त्यांना तुम्ही मारले रे, त्यांचा वध केला आहे. त्यावेळेस वंदे मातरम नव्हतं. तुम्ही काय सांगता अल्लासमोर शिवाय आम्ही दुसरीकडे कोणासमोर झुकत नाहीत? या देशाची फाळणी 1947ला धार्मिक आधारावर झाली आहे. त्यावेळेसच्या तुमच्या बापजाद्याने, मी आजच्या मुसलमानांना सांगतोय, विशेषतः MIM, तुमचा तो अनावरस बाप कासिम रजवी, या सगळ्या लोकांनी, मोहम्मद अली जिना, या सगळ्या लोकांनी धर्माच्या आधारावर पाकिस्तान मागितलं होतं. मग राहिलेला भारत आम्हा हिंदूंचा आहे. आम्ही हिंदू सहिष्णू आहोत. आमच्या त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांनी काही चुका केल्या. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जोपर्यंत पाकिस्तानमधला शेवटचा हिंदू परत येत नाही आणि भारतातला शेवटचा मुसलमान पाकिस्तानमध्ये जात नाही, तोपर्यंत या फाळणीला काही अर्थ नाही आहे. हे खुद्द डॉक्टर साहेबांनी सांगितलंय. तुम्ही तर राहता, स्वतःला अल्पसंख्याक कसं म्हणून घेऊ शकता? हिंदूनंतर सगळ्यात जास्ती लोकसंख्या तुमची आहे, आणि गेल्या 40-50 वर्षात किती वाढली आहे तुमची लोकसंख्या. तुम्ही या भारत देशाचे नागरिक म्हणून राहता, तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे. भारत सरकार ज्याही योजना आणतं त्या सगळ्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ उचलणारे तुम्ही लोक आहात, मुसलमान तुम्ही लोक आहात. मग आमच्या देशाचं खायचं आणि मग वंदे मातरमला विरोध का करायचा? आणि असं कुणाला विचारायला गेलं की तुम्ही काय सांगता की आमची शरिया हे मान्य करत नाही, आमचा हदीस हे आम्हाला सांगत नाही, आमचं कुराण हे आम्हाला सांगत नाही. आज मुनव्वर राणा हयात नाहीत. जर शरिया कायदा लागू झाला असता तर मुनव्वर राणाच्या मुलीवर जो आज अन्याय झाला आहे ना, 3 तलाक, आणि या 3 तलाकच्या विरुद्ध माननीय मोदी साहेबांनी केलेला कायदा जर नसला असताना तर या मुनव्वर राणाच्या मुलीला आपला हक्क मागता आला नसता, पोलिसांकडे जाऊन तक्रार करता आली नसती. जर शरिया लागू झाला असता तर या मुलीला हलालाशिवाय दुसरा पर्याय उरला नसता. मुसलमानांनो, तुम्हाला शरिया लागू करायचं आहे ना, तर मी भारत सरकार, मी फार लहान माणूस आहे,
मी राष्ट्रपतींना, माननीय पंतप्रधानांना विनंती करतो की खरंच शरिया लागू करा. प्रत्येक न्यायालयामध्ये न्यायमूर्तीच्या टेबलावर एक शरियाचं पुस्तक, हदीस ठेवा. आला कोणी मुस्लिम गुन्हेगार, मुस्लिम आरोपी, तर शरियामध्ये त्याला काय शिक्षा आहे? चोरी केली, हात तोडा, जाहीर हात तोडा. वाईट नजरेनं कोणी स्त्रीकडे पाहिलं, त्याचे डोळे काढा, जाहीर डोळे काढा. कुणाचा खून केला त्याला जाहीर फाशी द्या. कुणावर अत्याचार त्याला जाहीर कोडे मारा, मारा ना. अरे मुस्लिम स्त्रियांचे काय हाल होतील? यांचे तलाक तर व्हॉट्सअपवर होतील, यांचे तलाक तर SMS वर होतील, यांचे तलाक तर तुमच्या फोनवर होतील. आणि मग जागोजागी मस्जिदीच्या बाहेर बोर्ड लागले जातील, मुल्ला हे हलालासाठी अवेलेबल आहेत, मुल्ला अवेलेबल फॉर हलाला, असे बोर्ड लागले जातील. मान्य होणार आहे तुम्हाला? लावायचा शरिया कानून तुम्हाला? घ्या लावून, आमचं काही म्हणणं नाही. म्हणजे एकीकडं तर तुम्हाला भारतीय संविधानाप्रमाणे शिक्षा पाहिजे आणि दुसरीकडं 3 तलाक, पोटगी ह्या प्रश्नावर मात्र तुम्ही शरिया मानतात. असं दुटप्पी धोरण नाही चालणार. तुम्हाला कुठंतरी एका ठिकाणी राहावं लागणार आहे. या देशाचे नागरिक म्हणून तुम्ही राहत आहेत, तर मग तुम्हाला या देशाच्या सवलतीबरोबर या येणाऱ्या कर्तव्याची सुद्धा तुम्हाला जाणीव असली पाहिजे. मुसलमानांनो, तुम्हाला शरिया कायदा लागून घ्यायचा असेल ना, तर आमची काही हरकत नाही. मग तुम्हाला शरियाप्रमाणे, हदीसप्रमाणे, कुराणप्रमाणे तुमच्या मस्जिदीवर भोंगे लावता येणार नाहीत, कारण तुम्हाला विज्ञानच मान्य नाही. हे भोंगे तुम्हाला उतरावं लागतील. कुराणप्रमाणे, हदीसप्रमाणे, शरियाप्रमाणे किंवा इस्लाम धर्माप्रमाणे कुठेही थडगे कबरी मान्य नाहीत. मग निजामुद्दीन अवलियाचे थडगा काढा, तो अजमेरचा थडगा काढा, इथं औरंगाबादचा असलेला औरंगजेबाचा थडगा काढा. आणायचा का शरिया तुम्हाला? तर आमची काही हरकत नाही. शरियाप्रमाणे तुम्हाला हे सगळं करावंच लागेल. एकीकडं तुम्हाला तर औरंगजेबाची कबरही पाहिजे, अजमेरची कबरही पाहिजे, निजामुद्दीन अवलियाही पाहिजे, आणि दुसरीकडं मग तुम्हाला वंदे मातरमही म्हणायचं नाही. मग तुम्हाला जायचं असलं तर इस्लामच्या धर्तीवर जा. या सगळ्या गोष्टी इस्लामला मान्य नाहीत. मग इस्लाम कायदा लागू करायचा असलं तर या सगळ्या लोकांचं अस्तित्व नाहीसं करावं लागेल. तुम्हाला मस्जिदीवर माईक लावता येणार नाहीत, मोठ्याने आजान देता येणार नाही. बघा, जमत असेल तर आमचं काही म्हणणं नाही. अगदी तुमच्या दाढीला डायसुद्धा लावता येणार नाही, मेहंदीच लावावी लागेल. तो एक मुसलमान नेता आहे, टी व्हीवर फिरतो. त्याला एका पत्रकाराने विचारलं की बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होते. तो नालायक काय म्हणला, बांगलादेशामध्ये काय चाललं आहे याचं मला काय घेणं. पण त्याच वेळेस गाझापट्टीमध्ये चाललेल्या गोष्टीविषयी, तिथल्या मुसलमानाविषयाला कळवळा येतो आणि तो म्हणतो की नाही नाही, गाझापट्टी तर माणुसकीचं लक्षण आहे, आपण गाझापट्टीमध्ये मुसलमानाच्या बाजूनं राहिलं पाहिजे. म्हणजे बांगलादेशावर हिंदूमध्ये अत्याचार होतात त्यावेळेस हा काही बोलत नाही, पण गाझापट्टीत मुसलमानावर अत्याचार झाला की ह्याचा इस्लाम लगेच जागा होतो. हिंदूनं याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे. शरिया लागल्यावर काय काय होऊ शकतं याची साधी कल्पनासुद्धा तुम्हाला येणार नाही. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं लग्नसुद्धा 8 वर्षाच्या मुलीशी या शरियाच्या कायद्यानं लावू शकतात. काय गोंधळ होईल. आणि तुम्ही एकीकडं वंदे मातरम नाही म्हणता. तुमच्या दृष्टीनं आई ही महत्त्वाची नाही आहे, कारण तुम्ही स्त्रीकडे केवळ मादी म्हणूनच पाहता, माता म्हणून कधीच पाहत नाही. हात फरक आहे हिंदूमध्ये आणि तुमच्यामध्ये. शरिया जर लागूच करायचा असेल तर आमची काही हरकत नाही. शरियाप्रमाणे शिक्षा भोगायची तयारी ठेवा. शरिया लागू करायचा स्वार्थासाठी आणि शिक्षेची वेळ आली की भारतीय दंड संविधान मानाने शिक्षा द्या म्हणायचं, हा दुटप्पीपणा चालणार नाही. तुम्हाला या देशात राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणावंच लागेल. आणि जर तुम्हाला वंदे मातरम म्हणायचं नसेल तर तुम्ही ह्या देश सोडून जाऊ शकतात. तुमच्या वाचून आमचं काहीही अडलं नाही. ज्या देशात तुमच्यावर हे बंधन घातलं जाणार नाही त्या देशात तुम्ही जाऊन राहा. पण या देशात राहायचं असेल तर तुम्हाला वंदे मातरम म्हणावंच लागेल. या देशाच्या संसाधनावर आपला हक्क सांगायचा असेल, या देशात मिळणाऱ्या सगळ्या शासकीय सवलती उपभोगायच्या असतील तर तुम्हाला वंदे मातरम म्हणावंच लागेल. याच्यात कुठेही सरकारनं तडजोड करू नये.
धन्यवाद.